Hey everyone, welcome to episode 2 of my new cooking series ज्याच्यामध्ये आपण बनवणार आहे एकदम चटक-मटक पदार्थ ज्याचं नाव आहे कच्ची दाबेली. सो विदाउट वेस्टिंग टाइम आपण सुरू करूया आजची रेसिपी. त्याच्यासाठी व्हिडिओमध्ये दिसणारे सगळे इन्ग्रेडियंट्स जमा करून घ्यायचे आहेत आणि लेट्स गेट स्टार्टेड. रेसिपीचं नाव जरी कच्ची दाबेली असलं याचा अर्थ असा नाही की ती आपण कच्ची खाणार आहे. ऑब्वियसली याच्यामध्ये फ्राईंग, रोस्टिंग हे सगळे प्रकार आपण करणार आहे. पॅनमध्ये ऑइल घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार रेड चिली पावडर, हळदी पावडर, धनिया पावडर आणि दाबेली मसाला घालायचा आहे. जास्त लाल तिखट घालायचं नाही आहे कारण की दाबेलीच्या मसाल्याची टेस्ट ही फक्त तिखट नाही आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आंबट, गोड, तिखट या तीनही टेस्ट मेंटेन करायच्या आहे. त्याच्यानंतर मी 3-4 मोठ्या साईजचे आलू त्याला मीठ टाकून कुकरला 2-3 शिट्ट्या घेतल्या होत्या. त्याच्यानंतर त्याची साल काढून त्याला मॅशरने मी एकदम मस्त मॅश करून घेतलं आहे आणि हे आलू आता आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचे आहेत आणि त्याला थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे. दाबेली मसाल्यामध्ये थोडीशी साखर असते, पण तुम्हाला जर अजून थोडं गोड हवं असेल तर तुम्ही अजून साखर टाकू शकता. आणि मग हे सगळं फ्राय झाल्याच्या नंतर एक छोटी वाटी भरून पाणी मी याच्यामध्ये टाकलं आहे जेणेकरून माझा सगळा मसाला आणि आलू हे व्यवस्थित मिक्स होईल. त्याच्यानंतर इमली चटणीमधून मी 2 मोठे चम्मच इमलीची चटणी या मसाल्यामध्ये टाकली आहे आणि मग याला जरा वेळ शिजू द्यायचं आहे. द कन्सिस्टन्सी ऑफ मसाला शुड लुक लाईक अ थिक स्मूथ ग्रेव्ही. आणि मग आपल्याला हे पावमध्ये जेव्हा आपण याला भरणार आहे तेव्हा ते पाव आपण रोस्ट करताना म्हणजे ही भाजी आपली जी आहे ती बाहेर येणार नाही. आणि ऑफकोर्स स्वादानुसार नमक तर राहूनच गेलं होतं. आणि मग शेवटला आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि गरम गरम आपली ही दाबेलीचा जो मसाला आहे हा रेडी करून घ्यायचा आहे. लास्टला याला आपण गार्निश करायला भरपूर सारा चॉप केलेला बारीक बारीक धनिया म्हणजेच कोथिंबीर टाकायची आहे. याने खूप छान फ्रेग्रन्स येणार आहे आपल्या मसाल्याला आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसणार आहे. साईड बाय साईड दाबेलीच्या एंड पार्टला आपल्याला जे इम्पॉर्टंट रंगीबेरंगी इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते रेडी करून ठेवायचे, जे आहे डाळिंबाचे दाणे, मसाला पीनट्ससाठी पीनट्सला ड्राय रोस्ट करून घ्यायचं, त्याचे साल काढायचे, त्याला हाताने अर्ध अर्ध करून चुरून घ्यायचं, हळदी आणि रेड चिली पावडर आणि मिठामध्ये त्याला थोड्या वेळ तव्यावरती कडक करून घ्यायचं. त्याच्यानंतर बारीक चॉप केलेला कांदा आणि बटर हे साईड इन्ग्रेडियंट्स असे छान मांडून ठेवायचे म्हणजे आपल्याला दाबेली बनवायला खूप इझी जातं. त्याच्यानंतर पाव घ्यायचा, पावच्यामध्ये सेंटरला एक कट मारायचा. त्याच्यामध्ये आता आपण आपले सगळे इन्ग्रेडियंट्स असेंबल करणार आहे. सगळ्यात पहिले लावायची इमलीची चटणी आणि त्याच्यानंतर दाबेलीचा मसाला भरपूर सारा भरायचा आहे. त्याच्यानंतर आपण डाळिंबाचे दाणे, पीनट्स, कोथिंबीर, बारीक कापलेला कांदा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बारीक शेव हे सगळं या दाबेलीमध्ये असेंबल करायचं आहे. मीन टाईममध्ये यू कॅन कीप युअर पॅन ऑन स्टोव्ह आणि त्याच्यामध्ये बटर गरम करायचं आहे. बटर गरम झाल्याच्यानंतर दाबेलीला लो फ्लेमवरती वरतून आणि खालून दोन्ही साईडनी एकदम क्रिस्पी होईपर्यंत तव्यावरती रोस्ट करून घ्यायचं आहे. इन दिस वे you've made yourself the yummiest दाबेली इन द वर्ल्ड. तर असेच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तब तक के लिए बाय बाय. रक्त